तर मित्रांनो, तुम्ही माहिती गाडी टायर कशाला आणलेले? सकाळ सकाळ निघलो होतो भाऊ कारखान्यावर ट्रॅक्टर घेऊन. निघलो तेव्हा अंधारच होता बरं का, पण शिक्रापूर मध्ये येस्तोवर अख्खं उजडून गेलं भाऊ. अरे गाडी काऊन टांगेली इड चहाला पुढे आलो, टायर पंक्चरच झालं भाऊ आपलं. आता तर सकाळ सकाळ निघायला सुद्धा भीती वाटायला लागली मला. टायर डुप्लिकेट आहे का टेलर मध्ये लोड आहे ते बी कळणार ना अजिबात. मग आपण आहे ना टेलरला नाही फाटी लावून देऊ नाही का, 2 दगड बी ठेवून देऊ, म्हणजे लोकांना तरी कळन काहीतरी घोटाळा झालेला आहे. डोक्यात असं विचार होता मस्त पैकी, म्हणलं सकाळ सकाळ जाऊन खाली करावं तर हे सगळं झालं काय. मालकाला फोन केला, मालक म्हणे येतो लगेच स्टेपनी घेऊन. मग आले मस्त पैकी पहिले जॉक लावले, पण जॉक काही एक नाही बरं का, 2 लावले डायरेक्ट. मग चला घेऊ टायर बदलून नाही का. आणि गाडीचा असा विषय, याच्या स्टेपनी काय बसत नाही तरी मालकाने आणली. टायर बेअर बदलून झालं रे, फाटी बिटी काढून टाकली, ते 2 दगड पण काढून टाकले बरं का आपण. मग जोडीदारांची पहिलीच खेप होती, ते म्हणे तू पुढे चाल. पंक्चर तर 7ला झालतं, पण निघता करता 10 वाजले. आणि पुढे चढा लिहून थांबलोत बरं का. हे मित्राचं काय चालू आहे काय नको. फायनली मग चढ चढून निघलो बरं का आपण. घाटात आले पहिले आपण दर्शन करून घेतलं बरं का, म्हणजे आपल्याला अडचण नाही आली पाहिजे. चला मग घेऊ घाट उतरून नाही का. मग आपलं पहिले उतरून घेतलं बरं का, आता जाऊ मित्रांना वाढायला. मग मित्राचा ट्रॅक्टर उतरायला चालू आहे बरं का. आता फायनली एक परच पोहोचलो आपण कारखान्यावर. येऊन बघतो तर वाहन तर एकच होतं इथं, आणि जे सेन्सर दिसतंय ना त्याच्या आतमध्ये असं असतं बरं का, चिप सारखं. आणि ह्या जोडीदाराचा तर पडला भाऊ पट्टा, आमचा कधी पडतो काय माहिती. कारखाना बंद असल्यामुळे साहेब बसलेले भाऊ इकडं. ते आले जेसीबी ट्रॅक्टर, असं काय कुठं चाललं काय नको. ते सगळं जाऊ दे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय.